हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. हो. काय मागण्यात काय निवेदन दिलंय? मी सुनील काळे आदिवासी पारधी महासंघाचा प्रदेश अध्यक्ष या नात्याने धाराशिवमध्ये राहतो आणि आदिवासी पारधी महासंघातर्फे संपूर्ण 32 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बोगस जे आदिवासी आहेत त्यांना हटाव आणि काही घुसखोरी करू पाहतायत आदिवासी जमातीमध्ये, तर काही जातींना ते रोखण्यासाठी निवेदन आपण दिलेलं आहे सन्माननीय आपले जिल्हाधिकारी महोदयांना. माझी एक कळकळीची विनंती आहे आपल्या पत्रकार बांधवांना की आम्ही कुणालाच आमचं 7.5% अधिक आम्ही कुणालाच मागत नाहीत. प्रत्येक जात आमच्यामध्ये घुसू पाहते, त्या जातीचं आणि ह्यांचं नाव घेणं योग्य वाटत नाही मला, परंतु प्रशासनानं खरोखरच म्हणजे आमची बाजू 45 जातीचं दुबळी आहे, 7.5% आम्हाला आरक्षण आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे ते टिकून ठेवण्यासाठी आम्ही रात दिवस एक करू, परंतु हे आमचं आरक्षण कुणालाही देता कामा नाही, आमच्यामध्ये कुणाला घुसू देणार नाही. कोणाला घुसवतात सांगायचं बोललं तर आत्ता हल्लीमध्ये तुम्हालाही माहीत आहे बंजारा समाज घुसू पाहतोय, तो राजस्थानमधून आला किंवा अजून कुठून आला, त्याच्या वावड्या वेगळ्या आहेत, ते गॅजेट आहे हैदराबादचं वगैरे असं म्हणतायत, परंतु 7.5%च्या माध्यमातून आम्ही 100% म्हणजे ठाम राहणार. आमचे बी 25 आमदार आहेत, आमचे बी मंत्री महोदय आहेत, त्यांनी बी आमची बाजू लावून धरण्याचं परवाच मिटिंग झाली, जवळपास 14 ते 15 आमदारांसोबत मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की कुठल्याही हालतीमध्ये आपण कुणालाही घुसू देणार नाही. आज काय केलं? आज इथं जवळ जिल्ह्यामधून अगदी कानाकोपऱ्यामधून 6 ते 8 हजार लोक पारधी समाज एकत्रित आम्ही आलो आणि आज जिल्हाधिकारी कचेरीवर आलो आणि आमचं निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये आमचं एवढंच मत आहे की कुणीही आमच्या आदिवासीमध्ये घुसता कामा नये आणि आम्ही घुसू देणार नाही. याबाबत मुख्यमंत्री काय संदिग्ध भूमिका आहे? नाही अजून काय म्हणजे त्यांनी तर सुरुवातीलाच बोललं की इथून पुढं असं कुणालाही आरक्षण दिलं जाणार नाही आणि विनाकारण कुणीही उठू नये, उठसूट आणि आरक्षण आम्हाला द्या असं म्हणू नये, असं अनेक वेळा तुम्हीच आम्हाला दाखवलं मीडियाच्या माध्यमातून. पुढची भूमिका काय असणार आहे मागण्या? पुढची भूमिका म्हणजे ह्याच्यानंतर जर ह्यांनी काय कुठलं पाऊल उचलण्याचं आम्हाला जर चित्र वाटलं तर ह्याच्यापेक्षा तीव्र हे सहजरित्या 1 दिवसाची प्लॅनिंगमध्ये जर एका जिल्ह्यामध्ये जर 8-10 हजार लोक येत असतील तर तुम्हाला वाटू द्या की 10-20 दिवसाची जर आम्ही प्लॅनिंग केली तर सळोकी पळू आणि सगळं चक्कात जाम करून टाकू. सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे आणि आता कुठेतरी आमचा समाज, पारधी समाज हा शिक्षणाच्या वाटचालीस सुरुवात करतोय आणि मधीच धनगर, बोगस महादेव कोळी, बंजारा किंवा वंजारा हे समाज शिरू पाहत आहेत आणि सरकारही त्यांना पाठिंबा देत आहे. असं जर होत राहिलं तर आम्ही ही करू, रस्त्यावर उभे राहूत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हे आरक्षण ह्या इतर समाजात स्वाभिमानाने उभं राहण्यासाठी दिलं आहे आणि आमचे बिरसा मुंडा किंवा तंट्या भिल्ल किंवा इतर समाज किंवा इतर समाजातील नेते यांनी योगदान दिले आहे आणि आमचा समाज फक्त लढा देण्यासाठी उभारला नाही तर एस टी प्रवर्गातील 48 जाती, प्रत्येक समाजातील, प्रत्येक जमातीतील प्रत्येक माणूस हा एस टीसाठी झगडणार आहे आणि लढत राहील आणि आमचा पारधी समाज सुरुवातीला लढेल. एस टी समाज हा वर्षानुवर्षे मागासलेला आणि शिक्षणापासून वंचित राहिलेला आहे.
आणि बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेतील कलम 16(4) नुसार 77वी घटना दुरुस्तीने आपल्याला आम्हाला एसटीचं आरक्षण दिलेलं आहे. कारण की एसटी हा समाज कुठंतरी शिकला पाहिजे, कुठंतरी पुढे गेला पाहिजे, हीच इच्छा होती त्यांची. आणि दुसरा समाज आमच्या एसटीमध्ये घुसू पाहतोय म्हणजे हे कधीच शक्य नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 244 क्लॉज 1 ने शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स ह्यानुसार आमचे 10 स्टेट यादीत केले आणि ते दरवर्षी 10 वर्षांनी ते पुढं आपल्याला केलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये एसटीला 60% आरक्षण आहे आणि लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्या जवळपास 10% आहे. म्हणजे कुठंतरी हे आरक्षण आम्हाला सुद्धा स्वतःला सुद्धा कमी पडते. आणि यामध्ये जर दुसरे आरक्षण मागत असतील तर कुठंतरी आमच्यावर अन्याय होतोय. म्हणजे वर्षानुवर्ष कुठंतरी मागासलेला आमचा समाज हा कुठंतरी शिकला पाहिजे, कुठंतरी पुढं आला पाहिजे. म्हणजे येत असताना जर दुसरा समाज आमच्यामध्ये येत असेल तर म्हणजे यासाठी आमचा कायम विरोध राहील. आणि जर कोणी आलं तर आम्ही याच संख्येने पुन्हा इथं भेटू आणि त्यासाठीच आम्ही इथं आंदोलन करत आहोत. थँक्यू.